संतोष देशमुख प्रकरणी चर्चेत असलेला वाल्मिक कराड आजच पुण्यामध्ये शरण येण्याची शक्यता आहे। पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे मुख्यालयामध्ये दाखल झालेत। वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यास त्याच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते, हे लक्षात घेऊन पुणे पोलिसांकडून सीआयडी मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाते? सीआयडीचं महाराष्ट्राचं मुख्यालय पुणे शहरामध्ये आहे आणि एरवी या सीआयडीच्या मुख्यालयामध्ये साध्या वेशातील सीआयडीचे अधिकारी आणि कर्मचारी आपण पाहतो। मात्र या ठिकाणी पुणे शहर पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी गेल्या काही वेळापासून पाहायला मिळत आहेत, कारण वाल्मिक कराड या ठिकाणी शरण येऊ शकतो हे लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांनी या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त तैनात केलेला आहे। वाल्मिक कराडचे समर्थक या ठिकाणी गर्दी करू शकतात ही शक्यता गृहीत धरून, अर्थात या सगळ्या शक्यता आहेत। अधिकृतपणे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी देखील याला दुजोरा दिलेला नाही की तो या ठिकाणी शरण येऊ शकतो म्हणून, कारण मुळात एखादा गुन्हेगार, इतक्या गंभीर गुन्ह्यामधला गुन्हेगार स्वतःहून शरण येणं हे कोणत्याही पोलीस दलासाठी, मग कोणताही तो विभाग असो, हे अतिशय लाजिरवाणं आहे, नाचक्य आहे। कारण आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे, मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो गुन्हा आहे तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे। आणि हा वाल्मिक कराड जर सीआयडीला शरण येत असेल किंवा सीआयडी जर त्याला शोधत असेल, त्याच्या पत्नीची सीआयडीच्या पथकाने चौकशी केली तर अर्थातच त्या संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये देखील त्याचा सहभाग जो आहे तो तपास यंत्रणांना जाणवलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या तपास यंत्रणा आपल्याला सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र वाल्मिक कराड हा शरण येईल असं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतंय, मात्र तपास अधिकारी किंवा पोलीस अधिकारी किंवा सीआयडीचे अधिकारी याबाबत अजून काहीही बोलायला तयार नाही आहेत, कारण प्रकरण किती संवेदनशील आहे हे आपण पाहतो आहोत। हत्येनंतर इतके दिवस उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांना, सीआयडीला तो सापडलेला नाही आणि आता त्याचे समर्थक जर स्वतःहून सांगत असतील की तो स्वतःहून हजर होतोय, स्वतःहून शरण येतोय, तर पोलिसांसाठी हे एक मोठं आव्हान असणार आहे या सगळ्याचं समर्थन करण्याचं। बरोबर आहे मंदार, आणि आज सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।